मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, सरकारतर्फे मग ते केंद्र सरकार असो व राज्य सरकार यांच्यातर्फे विविध योजना राबवल्या जातात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गेल्या सरकारनं काही महिन्यांपूर्वीच आणलेली लाडकी बहीण योजना. या योजनेचा बहुतांश जणांना फायदा झाला आहे. मित्रांनो, या आणि अशा अनेक योजना या दोन्ही सरकारातर्फे वेळोवेळी राबवल्या जातात. मित्रांनो, यामधील बऱ्याच योजनांमध्ये आर्थिक लाभ दिला जातो मित्रांनो, आणि हा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो. यामध्ये पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी, तसेच आताची ही लाडकी बहीण योजना, या योजनेमध्ये आर्थिक लाभ हा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. मित्रांनो, आपण यासाठी अर्ज करतो, पात्रही होतो, पण लाभ मिळत नाही. मित्रांनो, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मित्रांनो आधार बँकेला लिंक नसणं. कारण तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, कारण आता केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, हे दोन्ही सरकार डीबीटी मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करते. मित्रांनो, डीबीटीने पैसे आधारला लिंक असलेल्या खात्यात पाठवले जातात. मित्रांनो, आणि याच ठिकाणी सगळ्यांची मोठी अडचण होते. मित्रांनो, आपण सर्वजण बँकेला आपलं आधार लिंक आहे असं म्हणून गाफील राहतो. मित्रांनो, कारण आपण ज्यावेळेस अकाउंट उघडतो त्यावेळेस आपण आधार व्हेरिफिकेशन केलेलं असतं. मित्रांनो, पण मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आधार लिंक असणं आणि आधार सीड असणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, सरकारी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी आधारला बँक खातं एनपीसीआय डीबीटी मार्फत लिंक असणं महत्वाचं आहे. मित्रांनो, आता बऱ्याच जणांना आपलं आधार कोणत्या बँकेला लिंक आहे किंवा लिंक आहे की नाही हेच माहित नसतं. मित्रांनो, आता काळजी करू नका. आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे ते सहज अगदी एका क्लिकवर पाहू शकता. मित्रांनो, तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे कसं पाहायचं हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधारला लिंक आहे का नाही किंवा तुमच्या आधारला तुमची कोणती बँक लिंक आहे हे जर जाणून घ्यायचं आहे, गुगल ओपन करायचं आहे आणि एनपीसीआय असं टाईप करून सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं मित्रांनो तुम्ही सर्च ऑप्शनवर क्लिक कराल तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस होईल. या ठिकाणी पहा, पहिलीच वेबसाईट आहे www.npci.org.in. तुम्हाला याच वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, पहिलीच वेबसाईट आहे. मित्रांनो, जसं तुम्ही त्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक कराल तुमच्यासमोर एनपीसीआयची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो बरेच ऑप्शन या ठिकाणी दाखवले जातात. या ठिकाणी तुमची कोणती बँक ही तुमच्या आधार लिंक आहे हे पाहायचं आहे. त्यासाठी पहिला ऑप्शन आहे कन्झ्युमर. तुम्हाला याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, पहिला ऑप्शन आहे कन्झ्युमर. तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक कराल तुमच्यासमोर आणखी काही ऑप्शन या ठिकाणी ओपन झालेले दिसतील. या ठिकाणी पहा, आणखी काही ऑप्शन्स ओपन झालेले आहेत. या ठिकाणी पहा, सगळ्यात खाली ऑप्शन, या ऑप्शनमध्ये सगळ्यात खाली ऑप्शन आहे पहा. या ठिकाणी पहा, भारत आधार सीडिंग एनेबलर बेस हा ऑप्शन आहे. तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला काही ऑप्शन दाखवले जातील. या ठिकाणी पहा, इंटर आधार नंबर, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग. हे जर तुम्हाला बँक आधार लिंक करायचं असेल तर ही प्रोसेस आहे. तर मित्रांनो, सध्या तरी तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक आहे का किंवा तुमच्या आधारला तुमची कोणती बँक लिंक आहे हे पाहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला वरती ऑप्शन आहे पहा, या ठिकाणी एक ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हा ऑप्शन आहे. आणि याच्याच ऑप्शनचं या ठिकाणी कोपऱ्यात पहा ड्रॉपडाऊन मेनू आहे. तुम्हाला या ड्रॉपडाऊन मेनूवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनच्या ड्रॉपडाऊन मेनूवरती क्लिक कराल तुमच्यासमोर अजून 3 ऑप्शन या ठिकाणी ओपन झालेले दिसतील. पहिला आहे चेक युअर सर्व्हिसेस स्टेटस. त्यानंतर दुसरा आहे गेट आधार मॅप स्टेटस, गेट आधार मॅपिंग हिस्टोरी. या ठिकाणी पहा, तुम्हाला तुमचं बँक अकाउंट स्टेटस पाहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे पहा गेट आधार मॅप स्टेटस. तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला ही सर्व प्रक्रिया वरती दिलेल्या टायमिंगच्या आतच करायचं आहे. या ठिकाणी पहा, टायमर चालू आहे. गेट आधार मॅप स्टेटस तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक कराल पुन्हा या ठिकाणी 2 बॉक्स या ठिकाणी ओपन झालेले दिसतील. या ठिकाणी पहा, पहिला बॉक्स आहे इंटर युअर आधार आणि दुसरा खाली आहे त्याच्या खाली आहे कॅप्चा. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर या खाली येथील कॅप्चा आहे तसा या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर खाली ऑप्शन आहे पहा चेक डिटेल्स. तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, जसं तुम्ही
चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक कराल. तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली सबमिट ऑप्शन आहे पहा, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, जसं तुम्ही OTP टाकून सबमिट कराल तुमच्या समोर संपूर्ण स्टेटस या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल पहा. या ठिकाणी पहा आधार नंबर, त्यानंतर तुमचं मॅपिंग स्टेटस, त्यानंतर अपडेट केलेली डेट, त्यानंतर या ठिकाणी सर्व माहिती डिटेलमध्ये दाखवली जाईल. या ठिकाणी पहा सर्वात प्रथम आहे आधार नंबर, त्यानंतर तुमचं स्टेटस काय आहे पहा. मित्रांनो, तुम्हाला गव्हर्नमेंटचं पैसे मिळण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचा स्टेटस असायला बघा मित्र, अनेबल फॉर DBT अशाच प्रकारचं तुमचं ही स्टेटस असायला हवं तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला खाली तुमच्या आधारला आत्ता सध्या कोणती बँक लिंक आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवलं जाईल. पहा सगळ्यात खाली या ठिकाणी बँक सुद्धा दाखवली गेलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही घर बसल्या तुमच्या आधारला तुमची कोणती बँक लिंक आहे हे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, महत्त्वाची अशी अपडेट होती. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.